एका देठी भुजगेन सुदटहथं ब्रह्मा विशोधिज्योतिर्मिदि बका विधानं याना गदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि यशस्वी पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। मंगल अठगाथेतील 8वी गाथा आज आपण बघणार आहोत। शेवटची गाथा आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने। त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की त्या दृष्टीरूपी पाने दंश केल्याप्रमाणे तेजस्वी बुद्धीसारख्या बुद्धिमानाने वृद्धिशक्ती संपन्न नामक कामनाला आपल्या ज्ञानपूर्ण विद्वत्तापूर्ण बोलण्याने जिंकून घेतले, त्या तेजाच्या प्रतापाने सर्वांचे मंगल हो, कल्याण। म्हणजे भगवंताने आपल्या ज्ञान बलाने, आपल्या तेजाच्या बलाने लोकांना जिंकून घेतलेला आहे। तो सर्वसामान्य व्यक्ती असो, देव असो, ब्रह्मा असो, परब्रह्मा असो, या सर्वांवरती भगवंताने आपलं जे ज्ञान, आपली प्रज्ञा, आपली बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्तेच्या तेजाने भगवंताने सर्वांवरती विजय मिळवला आहे असं म्हटलं आहे। तर विशेष रूपाने बौद्ध साहित्यामध्ये संयुज्य नावाचं जे सूत्र आहे, या ब्रह्मसंयुज्य सूत्रामध्ये सहपती ब्रह्मा हा एक उल्लेख आलेला आहे। त्यानंतर सनंत कुमार ब्रह्मा हा सुद्धा एक उल्लेख आलेला आहे। घटिकार ब्रह्मा सुद्धा उल्लेख आलेला आहे। तदु ब्रह्मा, सुब्रह्मा, शुद्ध वासा ब्रह्मा, अशा प्रकारे या ब्राह्मणांचे उल्लेख संयोजक नावाचं जे सूत्र आहे, तर त्या सूत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आला। तर असं म्हटलं आहे की जेव्हा श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाने निर्माण केल्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत होते, जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत असताना दिव्य दृष्टीने भगवंत जाणतात की ब्रह्मलोकांमध्ये बक नावाचा जो ब्रह्मा असतो, तर हा बक नावाचा ब्रह्मा याला त्याची मिथ्या दृष्टी असते आणि या मिथ्या दृष्टीने अशा प्रकारचा विचार करत असतो की या संसारामध्ये जगणारा जो मनुष्य आहे, म्हणजे ब्रह्मलोकासारखं श्रेष्ठ या संसारामध्ये कोणीही नाही आहे। अशा प्रकारची मिथ्या दृष्टी, पापदृष्टी त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि
तो अशा प्रकारचा विचार करतो की या संसारामध्ये जे लोकांमधील जे काही जीवन जगणारे लोक आहेत तर ते नश्वर नाहीत, ते क्षणभंगूर नाहीत, ते शाश्वत आहेत, ते कधीही कोणत्याही प्रकारे त्यांना मृत्यू येणार नाही, म्हणजे ते अजरामर आहे अशा प्रकारची भावना या बक नावाच्या ब्रह्माची होत असते. त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंभाव, मीपणा, गर्व येत असतो. आणि ही जी मिथ्या दृष्टीची जी संकल्पना त्याची आहे तर ही मिथ्या दृष्टीची संकल्पना भगवंत जेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने जाणत असतात की बक नावाचा ब्रह्मा अशा प्रकारचा विचार करत असतो आणि त्याच्या मनातील हा मिथ्यभाव, ही मिथ्यदृष्टी आपण पूर्णपणे नष्ट केली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे, अशा प्रकारे भगवंताच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो आणि त्यांना उपदेश करण्यासाठी भगवंत जात असतात. आणि असं म्हटलंय की भगवंत मग त्या ठिकाणी त्याला उपदेश करतात. आयुमान किती आहे, तुझ्या गुरुचं आयुमान किती आहे, किंवा या ब्रह्मामध्ये राहणारे जे जे काही सत्व आहे या सत्वांचं आयुमान किती आहे, म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही जीवन जगण्याचे वेगवेगळे प्रश्न करून भगवंत त्याला सांगतात की या संसारामध्ये अशी कोणत्याही प्रकारची वस्तू नाही आहे, या संसारामध्ये अशी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही आहे. मग तो मनुष्य असो, तो अमनुष्य असो, तो देवता असो, तो ब्रह्मा असो किंवा तो परब्रह्मा असो, या संसारामध्ये जे जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. कारण परिवर्तनशीलतेचा हा जो नियम आहे, परिवर्तनशीलतेचा हा जो सिद्धांत आहे, हा परिवर्तनशीलतेचा सिद्धांत म्हणजे या संसारामध्ये पशु असतील, प्राणी असतील, मनुष्य असतील, देवता असतील, ब्रह्मा असतील, परब्रह्मा असतील, या सर्वांसाठी परिवर्तनशीलतेचा नियम भगवंताने सांगितलेला आहे. कारण सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे जन्मास येणारं जे बाळ आहे तर ते बाळ काही काळानंतर जर आपण बघितलं असेल तर ते सारखं राहत नाही. मध्यम वयामध्ये आलं आणि मध्यम वयामधून पुन्हा उतरत्या वयामध्ये जर आपण त्यांना बघितलं असेल तरी ते सारखं राहत नाही. आणि त्यामुळे या संसारामध्ये प्रत्येक वस्तू ही परिवर्तनशील आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे इथे सर्व नित्य असं काहीही नाही आहे. आणि त्यामुळे तर भगवंताने बघा महत्त्वपूर्ण म्हणजे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त भगवंताने तिलक्षण सूत्राचा उपदेश दिला. म्हणजे 3 लक्षण भगवंताने आपल्या उपदेशामध्ये म्हणजे जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये भगवंताने 3 प्रकारचे तत्व अंतर्भूत केले आहे. दुःख, अनित्य आणि अनात्म हे विशेष तत्व भगवंताने या संसारामध्ये सांगितले. कारण अनेक लोकांच्या मनाची मानसिकता कशा प्रकारे होते, जे त्या काळामध्ये जे विद्वान होते, ज्ञानी होते, ऋषी होते, मुनी होते, तर त्या ऋषी आणि मुनींचं अशा प्रकारचं म्हणणं होतं की हे सर्व काही आम्ही जे शिकवतो आहे, आम्ही जे सांगत आहोत, आमचं जे तत्वज्ञान आहे हे आमचं तत्वज्ञान शाश्वत आहे, हे सत्य आहे. आणि ब्रह्माच्या मुखामधून आलेलं हे तत्वज्ञान असल्या कारणाने हे कधी नष्ट होणार नाही आहे, याला कधीही नष्ट होण्याची शक्यता नाही आहे, कारण हे शाश्वत आहे. परंतु भगवंताने याला परिवर्तनशीलतेचा नियम म्हणजे भगवंत असे म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे, प्रत्येक वस्तू ही बदलणारी आहे. आणि मानवी मनाचा स्वभाव भगवंताने सांगितला, मानवी मनाचा स्वभाव सुद्धा क्षणाक्षणाला बदलणारा आहे. कारण सर्वच मनुष्य सारखे नसतात किंवा सर्वच मनुष्याच्या चित्ताची किंवा मनाची अवस्था ही सारखी राहत नाही. आणि त्यामुळे अनित्य भाव हा भगवंताने सिद्धांत सांगितला. बघा अनित्य आहे, सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. आणि या परिवर्तनशीलतेच्या नियमाला बरेच लोक मान्य करत नाही, बऱ्याच लोकांना तो मान्य नाही आहे. आणि जीवन जगणारा मनुष्य सुद्धा या सिद्धांताला मान्य करत नाही.
अनेकांना असं वाटतं की सर्व काही नित्य आहे, हे सर्व काही जे काही मनुष्याकडे आहे तर ते बदलणारं नाही आणि बदलू सुद्धा म्हणजे बदलावं असं सुद्धा मनुष्याला वाटत नाही. म्हणजे एखादा स्वामी असेल तर त्याला कायमस्वरूपी मी स्वामीच राहावं अशा प्रकारची भावना उत्पन्न होत असते. एखादा जर स्वामी असेल तर त्याला असं वाटतं की मी कायमस्वरूपी स्वामीच राहिलो पाहिजे. एखादा जर बलवान व्यक्ती असेल तर त्याला असं वाटतं की मी कायमस्वरूपी बलवानच राहिलो पाहिजे. एखादा सुंदर मनुष्य जर असेल, सुंदर व्यक्ती असेल तर त्याला असं वाटतं मी कायमस्वरूपी सुंदरच राहिलो पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एखादा मी विद्वान व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ती आहे, तर त्याला सुद्धा तसं वाटतं की मी कायमस्वरूपी याच अवस्थेमध्ये राहिलो पाहिजे. परंतु भगवंत असे म्हणतात की हे सत्य नाही आहे, हे असत्य भाव आहे आणि याचा मनुष्याला कधी कधी अहमभाव, मीपणा, गर्व मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो आणि मनुष्याच्या चित्तामध्ये हा गर्व, मीपणा, अहमपणा, अहमभाव उत्पन्न झाल्यामुळे मनुष्याच्या चित्तामध्ये मिथ्या दृष्टी उत्पन्न होत असते. म्हणजे मनुष्याचा जो जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीची संकल्पना. मानवी जीवन जगत असताना मनुष्य या चुकीच्या संकल्पनेने जीवन जगत असतो आणि चुकीच्या संकल्पनेने जीवन जगत असल्यामुळे मनुष्याला दुःख होत असते, मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो आणि जेव्हा मनुष्याला दुःख प्राप्त होत असते तेव्हा मनुष्य या सत्याला जाणत असतो, या सत्याला समजून घेत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या श्रेष्ठ अशा सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणलं पाहिजे. जर तुम्ही या श्रेष्ठ अशा सत्याला समजून घेत असाल, जाणून घेत असाल तर तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख असतात त्या सर्व प्रकारच्या दुःखाला तुम्ही नष्ट करू शकता, नाहीसं करू शकता. कारण जीवनामध्ये हे परिवर्तन आहे असं जर तुम्हाला वाटत आहे आणि त्या सत्याला जर तुम्ही जाणत आहात तर जेव्हा जेव्हा परिवर्तन होत असते तर तेव्हा मनुष्याला दुःख होत नाही. कारण मनुष्य अगोदरच जाणतो आणि हे तर परिवर्तनशील होणार आहे, हे तर क्षणभंगुर आहे, हे तर नष्ट होणार आहे आणि त्यामुळे मनुष्याला जे दुःख होणारं असतं तर ते दुःख होत नाही. आणि त्यामुळे या परिवर्तनशीलतेच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे, आपण जाणून घेतलं पाहिजे की सर्व बदलणार आहे. आपण जसे आता आहोत तसे आपण उद्या राहणार नाही आहोत. कारण क्षणाक्षणाला मनुष्यावरती बदल होणारा असतो किंवा क्षणाक्षणाला मनुष्य बदलत असतो. याला अनित्यवाद भगवंताने सांगितलं. अनित्यवादाची संकल्पना ही भगवंताने सांगितली आहे बघा. आणि त्यामुळे या अनित्यवादाला जर आपण समजून घेतलं असेल, कारण मनुष्य अनित्यवाद या संकल्पनेला का समजून घ्यावं, कशासाठी समजून घ्यावं, तर आपण मरणधर्मी आहोत. मानवी मनुष्याचा जो स्वभाव आहे, मानवी मनुष्याचा स्वभाव हा मरणधर्मी आहे असं भगवंताने म्हटलं आहे. मग जर समजा रूप असेल, वेदना असेल, संज्ञा असेल, संस्कार असेल आणि विज्ञान असेल, हे पाचही प्रकारचे उपादान स्कंद ज्याला आपण मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. मी, माझा आणि माझ्यासाठी या संकल्पनेला मनुष्य चिपकून राहत असतो आणि त्यामुळे मी अशा प्रकारे, माझं तशा प्रकारे, हे माझ्यासाठी अशा प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होते तेव्हा तेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार ही जी 5 उपादान स्कंद आहे तर या 5 उपादान स्कंदाच्या प्रती मनुष्याच्या चित्तामध्ये जी आसक्ती असते, जो लोभ असतो, त्या लोभाच्या द्वारा, त्या आसक्तीच्या द्वारा मनुष्य पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये बघा दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे जर सर्व परिवर्तनशीलतेच्या नियमाला समजून घेणारे लोक असतील, जाणून घेणारे लोक असतील तर त्यांना जसं पाहिजे तसा प्रकारचं दुःख होत नाही. कारण जेव्हा जर मनुष्य परिवर्तनशील आहे, कारण भगवंत असे म्हणतात सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही हे नष्ट होणार आहे, नित्य इथे काहीही नाही आहे. कारण जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजे महापरिनिर्वाणाची भगवंताने घोषणा केली आणि भगवंताचं महापरिनिर्वाण झालं
तर महापरिनिर्वाण भगवंताचं झाल्यानंतर अनेक भिक्षू रडू लागले, अनेक भिक्षू आक्रोश करू लागले, कारण तशा प्रकारे त्यांच्यामध्ये ती भावना म्हणजे ते अनंत पदाला प्राप्त झाले नव्हते. कोणी सुरतापन्न होते, कोणी सकृतागामी होते, कोणी अनागामी होते. म्हणजे अनागामी अवस्थेपर्यंत मनुष्याच्या चित्तामध्ये हे सर्व प्रकारचे क्लेश असतात. हे प्रेम भावना, आपुलकी, जिव्हाळा, हे सर्व प्रकारच्या गोष्टी मनुष्याच्या चित्तामध्ये असतात. आणि जे अनंत भिक्षू होते ते शांत होते, ते स्थिर होते. आणि ते स्थिर असल्या कारणाने, शांत असल्या कारणाने ते भगवंताचं महापरिनिर्वाण कशा कशा प्रकारे भगवंत महापरिनिर्वाणाच्या अवस्थेला प्राप्त होत आहेत. विशेष रूपाने जेव्हा भगवंताचं जे अनेक भिक्षू म्हणू लागले की अरे आता भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले, तेव्हा अनिरुद्ध म्हणते भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो असं म्हणू नका, कारण भगवंत अद्याप महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेले नाही आहे. भगवंत आता पहिल्या ध्यानामध्ये आहे, दुसऱ्या ध्यानामध्ये आहे, तिसऱ्या ध्यानामध्ये आहेत, चौथ्या ध्यानामध्ये आहेत. अशा प्रकारे अनिरुद्ध म्हणते आपल्या दिव्य चक्षुने भगवंताच्या महापरिनिर्वाणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला जाणत होते, समजून घेत होते. आणि जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आता भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेली आहे. म्हणजे आणि त्याच्यापूर्वी भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो मी तर तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आक्रोश करू नका, तुम्ही रडू नका, तुम्ही क्रंदन करू नका. कारण तुम्ही आक्रोश कशासाठी करत आहात, तुम्ही क्रंदन कशासाठी करत आहात, तुम्ही रडत कशासाठी आहात? कारण सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. अनित्यवादाचा सिद्धांत मी तुम्हाला सांगितला आहे. सब्बे संखारा अनिच्छाते, म्हणजे सर्व काही संस्कार हे नष्ट होणारे आहे, सर्व परिवर्तनशील आहे. आणि सर्व परिवर्तनशील आहे, सर्व नष्ट होणार आहे. तर मग बुद्धाला हा सिद्धांत सोडून आहे का? नाही आहे, कारण बुद्धाला सुद्धा हा सिद्धांत लागू आहे. जर बुद्धाला सुद्धा हा सिद्धांत लागू असेल तर तुम्ही आक्रोश कशाला करता, तुम्ही रडता करता, क्रंदन कशाला करता? आणि त्यामुळे या सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोक बघा जेव्हा आपले अपतेष्ट नातेवाईक नातेबंधू जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतात तेव्हा मनुष्य क्रंदन करतात, रडतात, आक्रोश करतात, जे अशा प्रकारे दुःख व्यक्त करत असतात. परंतु ही सत्यता आपण जाणत नाही, ही सत्यता मनुष्य जाणत नाही, मनुष्य समजून घेत नाही. आणि ही सत्यता मनुष्याला समजून घेण्यासाठी तशा प्रकारची प्रज्ञा सुद्धा असावी लागते, तशा प्रकारचं बौद्धिक कौशल्य मनुष्याकडे असावं लागतं. कारण मनुष्य हे बाह्य करणे म्हणजे बाह्य मनुष्य जीवन जगत असतो. आणि बाह्य मनुष्य जीवन जगत असल्या कारणाने मनुष्य या मरणधर्मीय स्वभावाला जाणत नाही. मरणधर्मीय स्वभावाला आपण का जाणावं, कशासाठी जाणावं, किंवा मरणानुस्मृतीची भावना आपण का करावी, कशासाठी करावी? अनित्यवाद सिद्धांताला म्हणजे कशाला जाणावं, जाणल्यात तर काय होणार आहे? तर भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य अनित्यवाद या सिद्धांताला जर जाणत असेल तर तृष्णेमध्ये मनुष्य कधीही पडून राहत नाही. मनुष्याच्या तृष्णा आहे, म्हणजे जीवन जगण्याची तृष्णा आहे, काही प्राप्त करण्याची तृष्णा आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षेची तृष्णा आहे. तर मनुष्य जाणतो आणि समजून घेतो की अरे मी तर मरणधर्मी आहे, मी तर नष्ट होणार आहे, मी तर क्षणभंगूर आहे. आणि मी जर मरणधर्मीय जर असेल तर मग या गोष्टीमध्ये माझी तृष्णा मी कशा प्रकारे ठेवू, माझी आसक्ती मी कशा प्रकारे ठेवू? तर मनुष्याची जी आसक्ती आहे, मनुष्याची जी तृष्णा आहे, मनुष्याची तृष्णा अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राहत असते. अगदी नॉर्मल गोष्ट, अगदी छोटी गोष्ट असते आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्याची तृष्णा असते. कारण तो अनित्यवाद समजून घेत नाही, अनित्यवादाला जाणत नाही. आणि अनित्यवादाला मनुष्य समजून न घेतल्यामुळे बघा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो तृष्णा ठेवत असतो. भगवंताच्या काळामध्ये छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकदा एक व्यक्ती म्हणजे कामानिमित्ताने जात असतो आणि बाहेर कामानिमित्ताने गेल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर त्याला खूप भूक लागते. तो भुकेने पूर्णपणे असा व्याकुळ होत असतो. आणि भुकेने व्याकुळ झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता घरी कधी जावं आणि घरी कधी जाऊन जेवण कधी करावं. तर विहाराच्या जवळून तो जात असतो. त्याच्या मनामध्ये क्षणभर असा विचार येते की विहारामध्ये जर आपल्याला भोजन मिळालं तर बरं होईल, किती चांगलं होईल विहारामध्ये जर भोजन आपल्याला मिळालं तर. आणि सहज तो विहारामध्ये जात असतो. विहारामध्ये गेल्यानंतर ते जे भिक्षाटन केलं जातं
जर समजा बाहेर भिक्षू भिक्षाटनाला जर गेले तर पात्रामध्ये अधिकचं भोजन मिळत असते आणि मग भोजन पूर्ण झाल्यानंतर उरलेलं जे भोजन असते तर उरलेलं भोजन दानशाळेमध्ये ठेवलं जात असते. मग एखादा आगंतुक भिक्षू जर समजा आला तर त्यांना ते भोजन प्राप्त होते किंवा सेवा करणारे जे काही लोक असतात, उपासक असतात विहारामध्ये, तर त्यांना ते भोजन प्राप्त होत असते. किंवा अन्य कोणी मागणारं जर समजा आलं असेल तर त्यांना ते भोजन दिलं जातं आणि कोणीच जर नाही आलं असेल तर ते भोजन एकत्र करून कुठेतरी एका ठिकाणी ठेवलं जातं. मग पशु असतील, पक्षी असतील किंवा जनावर असतील त्या भोजनाला ते ग्रहण करत असा हा विहाराचा नियम आहे. तर मग त्याला असं वाटतं की आपण विहारामध्ये गेलो पाहिजे आणि तो विहारामध्ये जात असतो. विहारामध्ये गेल्यानंतर भंतेला म्हणतो की भंते, मी फार भुकीने व्याकुळ आहे, कारण मी सकाळपासून बाहेर गेलो होतो आणि त्यामुळे मला काय भोजन प्राप्त झालेलं नाही आहे. जर विहारामध्ये शिल्लक भोजन असेल तर मला ते भोजन प्राप्त होईल का? तर भंते म्हणतात की हो, भोजन तर शिल्लकच आहे, तू दानशाळेमध्ये जा, तिथे भोजन आहे, तुला जेवढं आवश्यक असेल तेवढं भोजन तू घेऊ शकतो. त्याला आनंद होतो. भोजन हा शब्द ऐकल्याबरोबर त्याला आनंद होतो आणि लगेच तो ध्यानशाळेमध्ये जातो आणि त्याला जे आवश्यक आहे तेवढं भोजन तो ग्रहण करत असतो, घेत असतो. भोजन ग्रहण केल्यानंतर भोजन खाताना त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे किती स्वादिष्ट भोजन आहे, किती चांगलं भोजन आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भोजनामध्ये असतात, कारण भिक्षाटनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भोजनासाठी मिळत असतात. तो विचार करतो की किती स्वादिष्ट भोजन आहे, किती चांगलं भोजन आहे. अरे मी असं भोजन प्राप्त करण्यासाठी मला किती मेहनत करावी लागते, मला किती परिश्रम करावे लागते, असा त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. आणि तो विचार करतो की हे भिक्षू म्हणजे कुठल्याही प्रकारचं कार्य न करता, काम न करता एवढं स्वादिष्ट भोजन त्यांना प्राप्त होते. आणि तो भंतेला विचारतो की भंते, अशा प्रकारचं भोजन तुम्हाला रोज मिळते का? तर भंते म्हणतात हो, असं तर रोजच मिळते, याच्यापेक्षा अधिक चांगलं सुद्धा मिळते. त्याला वाटते अरे ही तर लय चांगली गोष्ट आहे, म्हणजे असं भोजन प्राप्त करण्यासाठी मला किती काम करावं लागते, मला किती परिश्रम करावं लागतं, मेहनत करावं लागते. आणि इथे तर यांना कुठल्याही प्रकारचे परिश्रम न करता, मेहनत न करता एवढं चांगलं स्वादिष्ट भोजन मिळत आहे. तर ते म्हणते ठीक आहे, मी येतो. मग तो निघून जातो आणि घरी गेल्यानंतर पत्नीला म्हणतो की मला भिक्षू बनायचं आहे. पत्नीला म्हणते अच्छा, हिच्या काही मनी ध्यानी नसते आणि तिला असं वाटतं की असंच म्हणत असतील भंतेचे बनायचं. ठीक आहे म्हणतात, बनून जा. बनून जा म्हणलं का मग तो जातो विहारामध्ये आणि तो म्हणतो भंते मला प्रवर्जित व्हायचं आहे. भंतेला वाटतं की ठीक आहे, प्रवर्जित व्हायचं. तर लगेच त्याला दीक्षा दिली जाते आणि तो प्रवर्जित बनत असतो. मग आता उद्देश काय असतो? कसाडी बनल्या किंवा भोजन चांगलं मिळत असतं, म्हणजे दुसरा काही उद्देश नाही ना, कारण निमित्त तेच आहे उद्देश. मग भिक्षाटनाला भोजनासाठी जात असतो, साहजिक भोजन चांगलंच मिळत असते आणि त्याचा उद्देश तोच असल्यामुळे हा पोटभर मस्त जेवत असतो. जेवण झालं का मस्त आपलं आराम करत असतो. मग भिक्षाटन करायचं, आराम करायचा, ध्यान मनन चिंतन करायचं नाही, काही करायचं नाही, कारण उद्देश नाहीच ना, तो उद्देश फक्त भोजनाचा आहे. आणि काही दिवसामध्ये बघा त्याची तब्येत एकदम मस्त छान तब्येत होऊन जाते. आणि काही दिवसांत तब्येत चांगली झाली की त्याला वाटतं की अरे, मग त्याला घरची आठवण येते, लेकरं बाळ असतात घरी, त्याला वाटते आता बरं, आता बस झालं, आता आपण घरी गेलो पाहिजे. लगेच म्हणते मी संसारामध्ये जातो. म्हणते होता ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचं चिवर काढलं जातं आणि तो पुन्हा संसारामध्ये जातो. बघा आता आहे ते काय सवय लागलेली आहे. मग तिकडे गेल्यानंतर तो काही काम करत नाही. पत्नी म्हणते काम करा. घरी गेल्यानंतर काय रिकामं थोडं बसावं लागते, काम करा, कामाला जा कुठतरी. पण तो कसं बस कामाला जात असतो. काही दिवस तो काम करतो, काम केल्यानंतर पुन्हा जशाचा तसा तो होतो. त्याला वाटते अरे एवढं चांगलं जीवन होतं, चांगलं मस्त भोजन मिळत होतं आणि आपण उगाच इकडे आलो. पुन्हा पत्नीला म्हणते मी जातो, म्हणते भंतीची बनतो म्हणते. पत्नी म्हणते जा, मला काय करायचं. पुन्हा जातो, पुन्हा भंतीची बनते. पुन्हा भंतीची बनल्यानंतर पुन्हा मग काही दिवस मस्त छान राहते. पण त्याच्यामध्ये एक चांगला गुण असतो. जेव्हा जेव्हा तो भिक्षू बनत असतो तेव्हा तेव्हा विहारादी जे कर्म असतात, जे झाडून काढण्याचं कर्म असेल, पाणी भरून ठेवण्याचं कर्म असेल, म्हणजे बाकीचे जे कामं आहे तर ते कामं अत्यंत प्रामाणिकपणे तो करत असतो. सिलवान असतो, गुणवान असतो, म्हणजे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे ते गुण असतात. आणि पुन्हा पुन्हा तब्येत चांगली होते आणि पुन्हा त्याला घरच्या आठवण येते. त्याला वाटते की पुन्हा आपण, त्याला म्हणते मी चाललो घरी. पण देवदात जा. मग पुन्हा अशा प्रकारे बघा, पहिल्यांदा घेतो काढतो, दुसऱ्यांदा घेतो काढतो, तिसऱ्यांदा घेतो, चौथ्यांदा घेतो, म्हणजे अशा प्रकारे
6 वेळा 7 वेळा अशी क्रिया घडत असते. आणि पत्नी म्हणते जा, तो येतो जातो येतो जातो, 7 वेळा अशी प्रक्रिया घडते. आणि पुन्हा तो विचार करते की अरे मी किती मूर्ख आहो, मी किती अडाणी आहो, मी किती अज्ञानी आहो. एवढा मोठा चांगला धर्म आहे, भगवंतासारखे महान भगवंत आहेत, महान तपस्वी आहेत, महासम्यक संबुद्ध आहेत, एवढा मोठा चांगला भिक्खू संघ आहे. आणि एवढे मोठे चांगले भिक्षू असताना, एवढे ज्ञानी पंडित विद्वान असताना मी मात्र या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जात आहे, या तृष्णेमध्ये मी पुन्हा पुन्हा पडत आहे. ही गोष्ट मात्र काही योग्य नाही आहे. मनुष्याला पश्चाताप होतो, कधी कधी मनुष्याला पश्चाताप होते आणि त्याला पश्चाताप होतो आणि तो म्हणतो की हे काही योग्य नाही. मग तो पत्नीला म्हणतो की मी आता भिक्षू बनणार आहे. पत्नी म्हणते जा. नाही, कारण पत्नीला माहित असते की हा जातो आणि येतो नंतर. तर तो म्हणतो की नाही बघ बरं, मी आता परत येणार नाही. पत्नीला समजून सांगतो तो, मी आता परत येणार नाही. पत्नीला माहित असतं की हा असंच म्हणतो, यानं पहिल्यांदा असंच म्हटलं होतं, यानं दुसऱ्यांदा असंच म्हटलं होतं. कारण विश्वास एकदा दोनदा तीनदा राहते माणसावर. वारंवार जर मनुष्य तसाच करत असेल तर मग ते कोल्हा आला रे कोल्हा आला तशा माणसाची अस्तित्व होते. मग कोणी विश्वास ठेवत नाही, पत्नी सुद्धा विश्वास ठेवत नाही. आणि पत्नी म्हणते की ठीक आहे जा, म्हणते काही हरकत नाही, तुम्ही कायमचे जरी गेले तरी काही हरकत नाही म्हणते. तर तो म्हणतो ठीक आहे आणि जातो. आणि म्हणते मला भिक्षू बनायचं. म्हणते म्हणतात तुझं लय झालं आता, आहे की नाही, म्हणजे तुझं लय झालं आता, आता तो काय तुला आम्ही आता भिक्षू बनवणार नाही. ते म्हणते नका, असं करू नका, मी आता घरी पुन्हा जाणार नाही. म्हणते म्हणतात पहिल्या वेळेस तुझा तो असंच म्हणला होता की मी काय घरी जाणार नाही. पहिल्यांदा गेला, दुसऱ्यांदा गेला, तिसऱ्यांदा गेला, आता मात्र तुला आम्ही प्रवर्जा देत नाही. अशा प्रकारे तो बोलतो. आता मात्र तो विनंती करत असतो, गावाया करतो, विनंती करतो पुन्हा 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 पुन्हा. म्हणते मला दीक्षा द्या, चिवर द्या, मी पुन्हा अशा प्रकारचं करणार नाही. पण भिक्षू काही ऐकत नाही. तेवढ्यामध्ये भगवंत येतात आणि भगवंत म्हणतात की काय झालं भिक्षूंनो. तर भिक्षू सांगतात की भगवान हा म्हणजे फारच म्हणजे चंचल मनाचा मनुष्य आहे. भगवान हा प्रवर्जित होतो, काही दिवस राहतो, याला पुन्हा घरची लेकरा बाळाची आठवण आली का पुन्हा हा घरी जातो, पुन्हा तिकडे काही दिवस राहतो, पुन्हा येतो, पुन्हा इथे काही दिवस राहतो, पुन्हा जातो. भगवान ही अशा प्रकारे याची जीवनचर्या आहे. भगवान हा असंच करतो आणि त्यामुळे याला मी आता चिवर देणार नाही. तेव्हा भगवंत असे म्हणतो की भिक्षूंनो याला आता तुम्ही चिवर द्या, कारण आता हा चिवर काही काढणार नाही, कारण आता याला खऱ्या अर्थाने सत्याची जाणीव झालेली आहे. आणि पुन्हा भगवंत असं भिक्षूंनो हा आताच असं करत नाही, म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव असतो हा आताच असं करत नाही, तर पूर्वजन्मामध्ये सुद्धा हा अशाच प्रकारचा करत होता. तर भगवंत असेल की भगवान वर्तमान काळातला स्वभाव तर आम्ही याचा बघितला, पण पूर्व कर्माचा याचा स्वभाव काय होता. तर तेव्हा भगवंत बघा कुद्दल नावाच्या जातकाचा उल्लेख करतात त्या ठिकाणी. ते म्हणतात की भिक्षूंनो हा एक तपस्वी होता आणि हा तपस्वी हिमालयावरती म्हणजे राहत असे. आणि हिमालयावरती राहत असताना ध्यान मनन चिंतन आपली तपश्चर्या तो करत असे. आणि तपश्चर्या करत असताना चांगल्या प्रकारचं खाण्यासाठी मिळावं म्हणून तो नगरामध्ये येत असे. नगरामध्ये आल्यानंतर तो चांगल्या प्रकारचं जीवन जगत असे. कधी कधी याच्या मनामध्ये असं वाटायचं, कारण हा संसारिक होता, याच्याकडे थोडीफार शेती होती आणि लोकांकडे तो बघायचा. लोक पावसाळा पडला, पाऊस पडला की पाऊस पडल्यानंतर लोक शेती नांगरायचे, वखरायचे, पेरायचे आणि अशा प्रकारे लोक आपले कर्तव्य कामं करत असत. तर कामं केल्यानंतर याला सुद्धा असं वाटत की अरे माझी सुद्धा थोडी शेती आहे, माझ्याकडे सुद्धा शेतीसाठी अवजार आहेत, कुदळ आहे, मी पुन्हा या संसारात म्हणजे या प्रवृत्तीचा त्याग केला पाहिजे आणि मी माझी शेती केली पाहिजे. हा पुन्हा घरी यायचा आणि शेती करायचा. शेतीमधलं पीक तो छान काढायचा आणि शेतीतलं पीक काढल्यानंतर म्हणजे जेवढं पीक आहे म्हणजे धान्य जेवढं आहे ते धान्य म्हणजे संपेपर्यंत तो संसारामध्ये राहायचा. आणि पत्नीला म्हणायचं की आता मी संन्यासी बनतो आणि पुन्हा तो संन्यासी बनायचा. पुन्हा संन्यासी बनल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे हिमालयामध्ये जायचा, तो ध्यान मनन चिंतन करायचा. पुन्हा पावसाळा पडला की त्याला पुन्हा आठवण यायची आपल्या शेतीची, पुन्हा तो संसारामध्ये यायचा. असं 1 वेळा नव्हे, 2 वेळा नव्हे, 3 वेळा नव्हे, तर तब्बल 7 वेळा अशा प्रकारचं तो करतो. आणि त्याच्याही चित्तामध्ये असा विचार होत होतो की अरे एवढा मोठा हा प्रवृत्तीचा सुखपूर्वक मार्ग आहे, एवढा चांगला मार्ग आहे
आणि या एवढ्या मोठ्या चांगल्या मार्गाला सोडून मी पुन्हा पुन्हा या संसारामध्ये काय येतो, पुन्हा पुन्हा या संसारामध्ये येण्याचं काय कारण आहे, काय तृष्णा आहे. कारण तृष्णा आहे मनुष्याच्या चित्तामध्ये. भगवंत असे म्हणतात की अगदी थोडीशी जरी तृष्णा मनुष्याची असेल तर ती तृष्णा मनुष्याला पुन्हा 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 ते कार्य करण्यासाठी भाग पडत असते. कारण मनुष्य जाणत नाही, कारण मनुष्य अनित्य या संज्ञेला जाणत नाही, अनित्य भावाला मनुष्य जाणत नाही. कारण अनित्य भावाला जर मनुष्य जाणत असेल तर त्या अनित्य भावाच्या द्वारा उत्पन्न होणारी जी तृष्णा आहे, या उत्पन्न होणाऱ्या तृष्णा तो जाणू शकतो, समजू शकतो, परंतु मनुष्य जाणत नाही. आणि त्यामुळे तो चिंतन करतो, विचार करतो, म्हणून करतो की अरे मी एवढा मोठा चांगला मार्ग सोडून कशामुळे जात आहे. तर तो विचार करतो, पुन्हा चिंतन करतो की आणि विचारांती त्याच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की माझ्या तृष्णेचं कारण ही माझी शेती आहे आणि माझी ही कुदळ आहे. कारण या कुदळीमुळे, या अवजारामुळे मी पुन्हा पुन्हा शेती करत आहे. तो जातो, ती कुदळ काढतो आणि असं म्हटलंय की गंगा नदीच्या तीरावरती जातो, 7 वेळा आपल्या डोक्यावरती ती कुदळ फिरवतो आणि भरदिशी गंगा नदीमध्ये तो फेकून देत असतो. ती कुदळ फेकून दिल्याबरोबर त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. काही क्षणापूर्वी तिथे धर्मशोक नावाचा राजा एक युद्ध जिंकून आलेला असतो आणि नदीच्या किनारी त्याने आपली छावणी लावलेली असते. याचा उद्घोष तो मोठमोठ्याने ऐकतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. तेव्हा तो राजा आपल्या प्रधानांना आणि सैन्यांना म्हणतो की अरे हा साधू तर पागल झालेला दिसतोय, हा विक्षिप्त झालेला दिसतोय, ध्यान मनन चिंतन करून याचं डोकं भानावर नाही आहे असं वाटतंय. मी जिंकलो, मी जिंकलो असा वेड्यासारखा हा बोलत आहे. आणि राजा त्याच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की महाशय, आपण विक्षिप्त झालात का, आपण पागल झालात का, आपण असं का बोलत आहात, असं का ओढत आहात की मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. काय जिंकलं तुम्ही? जिंकलो तर मी आहे. मी आताच एका राज्यावरती आक्रमण केलं, त्या राज्याला मी पराभूत केलं आणि आता मी खरा विजयी वीर आहे. तुम्ही काय जिंकलेला आहे? तेव्हा तो म्हणतो की महाराज, तुम्ही खऱ्या अर्थाने विजय प्राप्त केला नाही आहे. तुम्ही जर विजय प्राप्त केला तर तुम्ही तो बाह्य शत्रूवरती म्हणजे विजय प्राप्त केला आहे. आणि मी जो विजय प्राप्त केला तर माझ्या आंतरिक शत्रूवरती विजय प्राप्त केला आहे. आणि बाह्य शत्रूवरती विजय प्राप्त करण्यापेक्षा आंतरिक शत्रूवरती विजय प्राप्त करणे हे सर्व श्रेष्ठ आहे. आत्मविजय हा सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे तो बोलत असतो. मी ज्या तृष्णेमध्ये होतो, ही तृष्णा पुन्हा 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 मला त्या संसारामध्ये घेऊन जात होते. आता त्या तृष्णेचा पूर्णपणे मी नायनाट केला, पूर्णपणे त्या तृष्णेला मी नष्ट केला आहे, नाहीस केला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःवरती आता विजय प्राप्त केला आहे. आणि त्या राजाला तो उपदेश करत असतो की आत्मविजय किती महत्वपूर्ण आहे. बाह्य शत्रूवरती विजय मिळवणे सहज आणि साधी आणि सोपी गोष्ट आहे, परंतु आत्मविजय मिळवणे ही सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की हजारो लोकांना जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला आपण जिंकलं पाहिजे. कारण हजारो लोकांवरती आपण अधिराज्य गाजवत असेल, लोकांना जिंकत असेल तर तो खऱ्या अर्थाने विजय ठरत नाही. परंतु स्वतःच्या मनावरती ज्यांचा विजय असतो, स्वतःच्या कायेवरती, स्वतःच्या वाचेवरती, स्वतःच्या मनावरती ज्या मनुष्यांचा विजय असतो, खऱ्या अर्थाने तोच विजयी वीर असतो. अशा प्रकारे उपदेश केला जातो. उपदेश तो करतो त्या राजांना, त्या राजाला सुद्धा पटते आणि त्या सैन्यासह राजा पुन्हा प्रवर्जित होत असतो, भिक्षू बनत असतो. ज्या राज्यांना हा हरून आलेला असतो तो राजा पुन्हा आपल्या मैत्री सैन्यांना घेऊन येत असतो, पुन्हा आक्रमण करण्यासाठी पुन्हा त्यांना सुद्धा उपदेश करतो. म्हणजे अशा प्रकारे एक नव्हे, दोन नव्हे, तर एकावरती एकाने आक्रमण केल्या कारणाने अशा प्रकारचे 7 राजे सैन्यासह तिथे येत असतात. त्या सर्वांना तो उपदेश करत असतो आणि त्यांनाही तो प्रवर्जित करत असतो. भगवंत असे म्हणतात की बाह्य विजय प्राप्त हा विशेष नसून आत्मविजय म्हणजे स्वतःवरती विजय प्राप्त करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे मनुष्याची तृष्णा कधी कोणत्या गोष्टीमध्ये फसेल हे बिलकुल आपण सांगू शकत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्यांची तृष्णा असते बघ, अगदी लहान लहान गोष्टीमध्ये मनुष्यांची तृष्णा असते. कारण मनुष्य अनित्यवाद या सिद्धांताला न जाणत असल्यामुळे समजून घेत नाही मनुष्य की सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे.
आणि तो मनुष्य जर या तत्वाला न जाणल्यामुळे न समजल्यामुळे मनुष्यांच्या चित्तामध्ये बघा तशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो आणि त्यामुळे मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो। बघ हा ब्रह्माच्या सुद्धा मनामध्ये म्हणजे सर्व काही नित्य आहे अशा प्रकारचा अहंभाव त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला होता। त्याला असं वाटत होतं की इथे जे काही ब्रह्म लोकांमध्ये जे काही लोक आहेत तर ते कधीही मृत्यूला प्राप्त होत नाहीत, ते कधी नष्ट होत नाहीत, त्यांचं अस्तित्व हे असंख्य काळापर्यंत कायमस्वरूपी राहणार आहे। परंतु भगवंताने अनित्यवाद सिद्धांताचा त्याला उपदेश केला आणि सर्व काही अनित्य आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे। मनुष्याला असं वाटतं की मी तसाच राहणार आहे, माझं काहीही बदलणार नाही आहे आणि त्यामुळे बघा मनुष्य राग द्वेष लोभ मोह मीपणा अहंपणा गर्व ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला स्वतः धारण करत असतो आणि तशा प्रकारचं जीवन जगत असतो। आणि त्यामुळे भगवंत सांगतात की मनुष्य नेहमी दुःखी असतो, नेहमी कष्टी असतो, वेगवेगळ्या मार्गाने मनुष्याला दुःख प्राप्त होत असते। हा सिद्धांत समजून घेण्यामागचा उद्देश असतो आहे की मी जर मरणधर्मी आहे तर मी प्राण्यांची हिंसा का करू, मी जर मरणधर्मी आहे तर मी चोरी का करू, मी जर मरणधर्मी आहे तर मी अकुशल कर्म पाप कर्म का करू, मी जर मरणधर्मी आहे तर खोटं का बोलू, निंदानस्ती का करू, चाड चुगली का करू, व्यर्थ बडबड का करू, मी जर मरणधर्मी आहे तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या नशापतन का करू, म्हणजे मी मरणधर्मी आहे, मी नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे। तर मला जे मिळालेलं जे आयुष्य आहे हा क्षण जो माझ्याकडे आहे तर या क्षणामध्ये मी माझ्या कायला परिशुद्ध केलं पाहिजे, माझ्या वाचेला परिशुद्ध केलं पाहिजे, माझ्या मनाला मी परिशुद्ध केलं पाहिजे, मी सदा सर्व काळ मैत्रीची भावना केली पाहिजे, करुणा भावना उत्पन्न केली पाहिजे, प्रेम आदरभाव सन्मानाची भावना सत्काराची भावना माझ्या चित्तामध्ये मी निर्माण केली पाहिजे, कारण माझं जीवन हे क्षणभंगुर आहे। बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे असं भगवंत म्हणतात। म्हणजे पाण्याचे बुडबुडे, साबणीचा फेस आपण करतो, पाण्याचे बुडबुडे बघा, म्हणजे तो पाण्याचा बुडबुडा तयार होतो नष्ट होतो, तयार होतो नष्ट होतो, हा परिवर्तनशीलतेचा नियम भगवंत असे म्हणतात की तुम्ही जाणला पाहिजे, तुम्ही समजून घेतला पाहिजे। अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे, कधी केव्हा कुठे कोणत्या क्षणी मनुष्य नष्ट होईल, मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही। आणि त्यामुळे जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो भगवंत असे म्हणतात की जेव्हा तुम्ही मृत्यूला प्राप्त होता आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर स्मशानामध्ये जे तुमची राख असते, स्मशानामधील तुम्ही राखेला जाऊन विचारा की कुठं आहे तुमचा राग, कुठं आहे तुमचा द्वेष, कुठं आहे तुमचा मीपणा, कुठं आहे तुमचा अहंपणा, राखेमध्ये दिसतो का? नाही दिसत, सर्वांची राखी समान असते। आणि त्यामुळे राख जेव्हा होते तर तिथे ना मीपणा असतो, ना अहंपणा असतो, ना गर्व असतो, माझं माझं माझ्यासाठी मी अशा प्रकारची कुठलीही भावना त्या राखेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि त्यामुळे सर्वांची जर राख होणारी असेल, सर्व जर नष्ट होणार असेल, सर्व जर परिवर्तनशील असेल तर मग मनुष्य राग का करावा, द्वेष का करावा, मोह का करावा, मीपणा अहंपणा गर्व ईर्ष्या वासना या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्या चित्तामध्ये धारण करून आपलं स्वतःचं वर्तमानकालीन जे महत्त्वपूर्ण असं जीवन आहे या वर्तमानकालीन जीवनाला आपण का दुःखामध्ये टाकावं। भगवंत असे म्हणतात की तुम्ही याला जाणा, याला समजून घ्या, याचं चिंतन मनन करा, कारण याचं चिंतन मनन जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या जीवनामध्ये बघा अशा प्रकारचं दुःख प्राप्त होईल आणि संपूर्ण जीवन तुमचं दुःखामध्ये जाईल। आणि त्यामुळे जर तुम्हाला दुःखपूर्ण जीवनाला सुखाच्या मार्गाकडे जर घेऊन जायचं असेल तर तुम्ही अनित्यवाद या सिद्धांताला समजून घेतलं पाहिजे, अनित्यवादाला समजून घेतलं पाहिजे, या परिवर्तनशीलतेच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे। जो जो मनुष्य या संसारामध्ये परिवर्तनशीलतेच्या नियमाला जाणतो समजून घेत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो। आणि त्यामुळे भगवंत या बक ब्राह्मणाला जो उपदेश करत असतो, कारण त्याच्या मनामध्ये अहंभाव असतो, मीपणा असतो, मिथ्या संकल्पनेमध्ये तो पडत असतो, त्याचं असं म्हणणं असतं की सर्व काही नित्य आहे, काहीही बदलणार नाही आहे, सर्व काही नित्य आहे शाश्वत आहे। तर त्याला भगवंताने अनित्यवाद सिद्धांताचा उपदेश दिला आणि अनित्यवाद सिद्धांताचा उपदेश दिल्यानंतर
त्याचं मन परिवर्तनशील झालं आणि परिवर्तनशील त्याला त्याने जाणलं, समजून घेतलं आणि तो पुन्हा बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण झाला. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की भगवंताने आपल्या तेजाने, आपल्या प्रज्ञेने, आपल्या बुद्धिमत्तेने बक नावाच्या ब्राह्मणांचा जो मीपणा आहे, गर्व आहे, अहंभाव आहे, या सर्व प्रकारच्या मिथ्या संकल्पनेला नष्ट करून त्याच्या गर्वाचे हरण केले. अशा प्रकारच्या या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचं सुद्धा जय मंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारची भावना या जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा 8 प्रकारचे बघा भगवंतामध्ये असणारे बल, भगवंताच्या भिक्खू संघामध्ये असणारे बल, या बलांचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बलाच्या द्वारा मानवी मनामध्ये उत्पन्न होणारे सर्व प्रकारचे विकार, विशेष रूपाने राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचे हे जे बल आहे, या बलाच्या द्वारा सर्वांचे जयमंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारची भावना या जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा 8 गाथेच्या द्वारा ही मंगल भावना केलेली आहे. आपण या जय मंगल अठ्ठगाथेच्या द्वारा ही देशना संपन्न केली, सर्वण केली. नक्कीच आपल्या जीवनामध्ये या पुन्हा पुन्हा या देशनेला आपण स्मरण करावे, आठवावे आणि आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं सर्व प्रकारचं जे दुःख आहे, या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्याचा प्रयत्न करून आपलं मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या प्रसंगी व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमत्री भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.